नमस्कार. शासन जरा यूट्यूब चॅनलवर त्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली आताची मोठी बातमी. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना शिक्षण मंत्री यांनी सांगितले की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये कार्यवाही केली जाईल. राज्य शासन सेवेत दिनांक 1/11/5 नंतर सेवेत रुजू झालेले परंतु त्यांची पदभरती जाहिरात ही दिनांक 1/11/5 पूर्वी आहे. अशांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. त्या धर्तीवर राज्यातील 100% अनुदानावर असणाऱ्या शाळेमधील जे शिक्षक आणि कर्मचारी दिनांक 1/11/5 पूर्वी सेवेत आले आहे त्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली जाईल. परंतु ज्या शाळा 100% अनुदान मिळत नाही अशा शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वरीलप्रमाणे पेन्शनचा लाभ अनुज्ञा होणार नाही. याकरिता दिनांक 4/7/25 रोजी शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला असता यावर प्रत्युत्तर देताना शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले की 100% अनुदान नसणाऱ्या शाळेमधील दिनांक 1/11/5 पूर्वी सेवेत रुजू झालेले शिक्षक कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका प्रलंबित आहे. सदर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल. ही ग्वाही मंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे. 100% अनुदान नाही परंतु त्यांची सेवा ही दिनांक 1/11/5 पूर्वीची असल्याने त्यांच्या प्रति सरकारकडून सहानुभूतीपूर्वक विचार करून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी उपस्थित शिक्षक आमदाराकडून करण्यात आली आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशा नवीन अपडेट मिळवण्यासाठी शासन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.